बघा उन्हाळा खूप चालू आहे, खूप गरम होत आहे, संध्याकाळ झालेली आहे, तरीसुद्धा हवेतली जी उष्णता आहे ती कमी झालेली नाही आहे. तर ही उष्णता थोडी कमी करण्यासाठी मी आज तुम्हाला एक छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आमच्या घराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो तुम्ही पाहून घ्या. निसर्गरम्य असा आमचा हा परिसर आहे. गॅलरीत बसलं तर अजिबात पण आहे, त्यामुळे गरम होत नाही. आता तुम्हाला मी छान अशी एक रेसिपी दाखवते. तर ही अगदी सिंपल रेसिपी आहे. या ठिकाणी हे बघा मी दही घेतलंय, साखर घेतले आणि ते थोडंसं अशी क्रीम म्हणजे साय घेतली दुधावरची. आणि आता मी लस्सी करू ना अंदाजे म्हणजे एक 4 चमचे म्हणा, मी 2 ग्लास लस्सी बनवणार आहे. तर इथे बघा हे दही घेतलंय. उन्हाळा असला ना तरी आम्ही फ्रीजमधलं पाणी जे आहे ते अवॉइड करतो, माठातलं पाणी पितो. त्यामुळे मी या ठिकाणी गार पाणी घालणार नाही आहे, साधं पाणी घालणार आहे. त्यानंतर ही बघा इथे साखर घेतली आहे. तर ही साखर आता 2 चमचे आपण घालून घेऊया. ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर आहे आणि ही छान अशी लस्सी आपण ढवळून घेऊया. तर ही बघा हे दही जे आहे ते मी चांगलं घुसळून घेते या रवीने आणि मग तुम्हाला दाखवतेच. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. ही बघा आपली साखर छान विरघळलेली आहे. तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल. आणि हां, मी वेलची पावडर देखील घातली होती, मी दाखवायची विसरून गेले. थोडीशी वेलची पावडर मी घातली होती, साखरेत मिक्स केलेली होती. तर अशा प्रकारे ही पहा. आता आपण सर्व करूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. मी काही घातलेली नाही आहे. मी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच रेसिपी बनवत असते. तर आता ही सर्व करून मी तुम्हाला दाखवते. फ्रेश अशी क्रीम जी आहे ती म्हणजे दुधावरची साय काढली आहे ती ह्याच्यामध्ये घातली, ॲड केली अशी. तर याच्यामध्ये मी हे मनुके देखील ॲड केलेत. मला आवडतात ना हे बेदाणे, म्हणून मी हे ॲड केले. पण ते आता दिसत नाही आहेत, मला दाखवतेच मी. हे बघा ते जरा खाली जात आहेत तळाशी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.